सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी नोकरी आणि व्यवसायामध्ये फोकस ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुमच्या घरामध्ये वातावरण हे सकारात्मक असून जोडीदाराची तुम्हाला मदत मिळेल. काही समस्या असेल तर मित्रांकडूनही तुम्हाला मदत मिळेल. तसेच नवीन मित्र देखील जोडले जातील. तुम्ही कर्ज घेण्याचा विचार केला असेल तर बँक, संस्था किंवा एखाद्या व्यक्तीकडूनही तुम्हाला कर्ज मिळेल. तुम्ही सर्व माहिती व्यवस्थित समजून घ्यायला हवी. संध्याकाळी कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाण्याचा तुम्हाला योग आहे. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीचे लोक आज दिवसभर व्यस्त राहणार आहेत. नवीन प्रोजेक्ट मिळण्याचा देखील तुम्हाला योग असून त्यामध्ये जास्त मेहनत तुम्हाला घ्यावी लागेल. व्यवसायामध्ये काही काम थांबलेलं असेल तर ते देखील पूर्ण होईल. काम पूर्ण करण्यासाठी जास्त धावपळ तुम्हाला करावी लागेल. दरम्यान आहार आणि आराम याकडे तुम्ही लक्ष द्या. तुमच्या निर्णय क्षमतेचा तुम्हाला लाभ होणार आहे. एखाद्या कामामध्ये गुंतवणूक तुम्हाला करावी लागली तर मनापासून करा. पुढे त्याचा चांगला फायदा तुम्हाला होईल. संध्याकाळी एखाद्या मंगल कार्यामध्ये सहभागी होण्याचा देखील तुम्हाला योग आहे. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीची ग्रहस्थिती उत्तम आहे, कारण अचानक काहीतरी लाभ तुम्हाला होऊ शकतो. धर्म आणि अध्यात्म यामध्ये तुमची रुची वाढेल. तसेच काही दानधर्म देखील तुम्ही करणार आहात. मुलांकडून तुम्हाला खुशखबर मिळण्याचे योग आहेत. नोकरी किंवा व्यवसायामध्ये तुम्हाला कामात फोकस ठेवणं जास्त महत्त्वाचं आहे. दरम्यान सामाजिक कामांमध्ये काही समस्या तुम्हाला येऊ शकतात, तेव्हा सावध राहा. संध्याकाळी कुटुंबासोबत मनोरंजनाच्या कार्यक्रमाला तुम्ही जाणार आहात. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आजचा दिवस हा ठीक असून नशिबाची तुम्हाला साथ असल्यामुळे तुमची कामं वेळेत पूर्ण होतील. प्रोजेक्ट पूर्ण झाल्यामुळे तुमच्या मनावरचा ताण कमी होणार आहे. तुम्हाला तुमच्या मेहनतीचं उत्तम फळ मिळेल. तुमच्या घरातील ज्येष्ठांची तुम्ही काळजी घ्या. त्यांचे आशीर्वाद सदैव तुमच्या कामात तुम्हाला यश देतील. स्वतःसाठी वेळ काढून तुम्ही खर्च करणार आहात, त्यामुळे विरोधकांचा जळफळाट होईल. जोडीदारासोबत तुम्ही आपुलकीनं वागा, त्याचा तुम्हाला नक्कीच लाभ होणार आहे. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी आजचा दिवस हा थोडासा ताणतणावाचा असेल. अस्थिरता, चंचलता किंवा नाराजी यामुळे तुमचं मन हे भटकू शकतं. तुम्ही नोकरी असो किंवा व्यवसाय, गोड बोला आणि आपुलकीनं वागा, तरच तुम्हाला मदत मिळेल. तुमच्या नातेसंबंधातील कटुता कमी करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. ज्येष्ठांची मदत आणि आशीर्वाद यामुळे तुमची कामं पूर्ण होतील, परंतु जास्त मेहनत तुम्हाला घ्यावी लागेल. सासरच्या बाजूनं काही नाराजीची चिन्ह असल्यामुळे तुम्ही थोडंसं सावध राहा. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी आजचा दिवस हा चांगला असून तुमचा आत्मविश्वास द्विगुणित होईल. व्यापारामध्ये तुम्हाला धनलाभाचे योग असून व्यवसायामध्ये विस्तार करण्याचा तुम्ही नक्की विचार करा. नोकरीमध्ये तुमचे प्रोजेक्ट वाढत आहेत, परंतु टीमवर्कमुळे तुमच्यावरचा कामाचा भार कमी होईल. अनावश्यक खर्चाची तुम्हाला भीती आहे, तेव्हा सावध राहा. तुम्ही सगळ्यांना मदत करता, परंतु काही जण त्याचा वेगळाच अर्थ काढतात, तेव्हा मदत करणाऱ्या व्यक्तीबद्दल आधी जाणून घ्या आणि मगच त्याला मदत करा. तुमची हुशारी, मेहनत आणि धैर्य यामुळे कठीण काम देखील अगदी सहजपणे पूर्ण होईल. काही समस्या आली तर तज्ज्ञांची मदत तुम्ही अवश्य घ्या. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील.
तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीसाठी आजचा दिवस हा शुभ आहे. नवीन कामामध्ये गुंतवणूक जर तुम्हाला करावी लागली तर नक्की करा. दरम्यान तज्ज्ञांचा सल्ला तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. काही समस्या असेल तर त्याचं निराकरण करणारा मार्ग देखील तुम्हाला नक्कीच सापडेल. नोकरी असो किंवा व्यवसाय, अधिकार आणि संपत्ती वाढण्याचे तुमच्यात योग आहेत. तुम्ही इतरांना मदत करता याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. गुरुग्रहाच्या स्थितीमुळे गुरुजनांप्रती श्रद्धा, निष्ठा तुमची अधिक वाढणार आहे. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीचे लोक आहेत ते आज संयम आणि बुद्धिमत्तेच्या जोरावरती विरोधकांवरती मात करणार आहेत. एखादा वाद जर सुरू असेल तर त्यावरती आज तुम्हाला तोडगा सापडेल. सरकारी काम तुमचं तातडीनं पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. व्यवसायामध्ये वेळ थोडी ताणतणावाची असेल. व्यवसाय वाढीसाठी केलेले तुमचे प्रयत्न तुम्हाला लगेच यश देणार नाहीत. थोडा धीर धरावा लागेल. तुम्ही संयमानं वागा आणि धीर धरा. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. अतिविचार घातक आहेत हे लक्षात ठेवा. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी आजची ग्रहस्थिती चांगली असून कामामध्ये नशिबाची तुम्हाला साथ राहणार आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असल्यानं तुम्ही गुंतवणुकीचा विचार कराल. दरम्यान तज्ज्ञांचा सल्ला तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. काम पूर्ण करण्यासाठी दिवसभर धावपळ करताना तब्येतीकडे लक्ष द्या. आहार आणि आराम तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. धार्मिक कार्यामध्ये तुम्ही रुची घेऊन आध्यात्मिक कार्यामध्ये सक्रियपणे सहभाग घेणार आहात. तुमच्यामध्ये ज्ञानाचा आज खास भर पडेल. त्याचा तुम्हाला भविष्यात फायदा नक्कीच होईल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी आजचा दिवस हा उत्तम आहे. कारण मौल्यवान वस्तू तुम्हाला मिळण्याचे योग आहेत. सगळं काही चांगलं होत असताना अनावश्यक खर्च होईल. त्यामुळे खर्च कमी करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल, पण तो होणारच आहे. नवीन कामामध्ये गुंतवणूक तुम्हाला करावी लागली तर नक्की करा. भविष्यामध्ये तुम्हाला धनलाभाचे संकेत आहेत. व्यवसायामध्ये जास्त फोकस केल्यामुळे तुमचं थांबलेलं काम पूर्ण होईल. घरामध्ये वातावरण हे सुख समाधानाचं असेल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांनी आज सावध राहायला हवं. नवीन गोष्टी शोधण्यामध्ये तुमचा वेळ जाणार असून सत्सक विवेक बुद्धीचा वापर जर केलात तर तुमची कामं पटपट होतील. तुम्ही तुमचे खर्च मर्यादित ठेवा, अन्यथा आर्थिक समस्या येतील. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुटुंबातील व्यक्तींकडूनच विश्वासघाताची भीती आहे. प्रवासाचा तुम्हाला योग असून लाभाचे संकेत आहेत. घरासाठी काहीतरी खास तुम्ही करणार असून सुखसुविधांमध्ये तुमच्या वाढ होईल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी पंचम स्थानामध्ये कर्क राशीतील गुरु असल्यामुळे मुलांसोबत काही वाद असतील तर ते कमी होतील. नोकरी असो किंवा व्यवसाय, सगळेजण तुमच्या सोबत असतील. टीम वर्क आणि तुमची हुशारी यामुळे तुमची कामं वेळेत पूर्ण होतील. सगळ्यांचा तुम्हाला सपोर्ट आहे. तुमचा आत्मविश्वास ते सगळे द्विगुणित करतील. जेव्हा सगळं काही चांगलं होत आहे तेव्हा नकळत आपल्यामध्ये अहंकार वाढतोय, परंतु श्रेष्ठ आणि कनिष्ठ असं वाटू लागतं आणि या वेळेत आपण थांबायला हवं. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील
हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.